नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बहुमान पूज्य साने गुरुजींची नगरी अर्थात जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला मिळालेला आहे. ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन आज मोठ्या प्रमाणात या समारोहाला सुरुवात करण्यात आली. उद्घाटनाला खास करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जळगाव जिल्ह्याचे भाजपचे नामदार गिरीश महाजन, दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तथा माजी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी खास करून हजेरी लावली. आजपासून 3 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिकांनी हजेरी लावलेली आहे. मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी आज पार पडली आणि यामध्ये विविध शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे या ग्रंथदिंडीला एका भव्य यात्रेचं स्वरूप आलेलं होतं. आजपासून 3 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये साहित्याची विशेष मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. तर दुसरीकडे अमळनेर शहरात 18वं विद्रोही साहित्य संमेलनसुद्धा उद्यापासून सुरू होत आहे. या विद्रोही साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी आज विद्रोही साहित्य संमेलनाच्या सभामंडपात हजेरी लावली. अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यात आल्याने सध्या अमळनेर शहराला साहित्यिकांची एक पंढरी असाच काहीसा उत्साह बघायला मिळतोय. तर दुसरीकडे कोट्यावधी रुपये या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून देण्यात आलेले असले तरी काही उणिवासुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आज उद्घाटनाचा दिवस असल्याकारणाने आम्ही निगेटिव्ह बातमी लावण्यापेक्षा पॉझिटिव्ह बातमीवरच जास्त जोर देत असलो तरी भविष्यात मात्र उणिवासुद्धा आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. चला तर बघूया या दोन्ही साहित्य संमेलनासंदर्भातली काही क्षणचित्र. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील. जय हिंद, जय भारत. आणि सगळ्यांच्याच मनात अतिशय आदराचं आणि जवळकीचं स्थान असलेले माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, ग्रामीण विकास मंत्री यांचा सन्मान